औंढा नागनाथ शहरामध्ये प्रीमियर लीग अंतिम सामन्यात इंडियन आर्मी टीम विजयी. औंढा नागनाथ येथील खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान ट्रॉफी चषक देऊन इंडियन आर्मी टीमचा सत्कार करण्यात आला. औंढा नागनाथ येथील कृषी उत्पन्न बाजार मैदानात 8 दिवसांपासून सुरू असलेल्या औंढा नागनाथ क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यात नगरसेवक अज्जू इनामदार यांची इंडियन आर्मी टीमने विजय मिळवत प्रथम पारितोषिक पटकावले, तर तन्वीर पठाण यांची टीम इंडियन फॅटम रनर अप ठरली. मान्यवरांच्या हस्ते प्रथम विजेता संघाला 51,000 रुपये रोख व प्रीमियर लीग चषक आणि द्वितीय विजेता संघाला 31,000 रुपये रोख चषक प्रदान करण्यात आले. औंढा नागनाथ येथे मागील 13 वर्षांपासून प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात येत आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रीमियर लीग सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. औंढा नागनाथ प्रीमियर लीग मध्ये एकूण 8 संघांनी सहभाग नोंदवला होता. रविवारी प्रीमियर लीगचा अंतिम सामना इंडियन आर्मी व इंडियन फॅटम या 2 संघात खेळवण्यात आला. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात इंडियन आर्मी संघाने विजय मिळवून प्रथम पारितोषिक पटकावले. प्रथम पारितोषिक विक्की देशमुख यांच्याकडून 51,000 रुपये देण्यात आले, तर द्वितीय पारितोषिक आनंद झांजरे यांच्याकडून 31,000 रुपये पारितोषिक देण्यात आले. शरद पाटील यांच्याकडून चषक ट्रॉफी, तर विशेष सहकारी संतोष गोबाडे, डॉक्टर आडे, डॉक्टर पोटे, साहेबराव देशमुख, गणेश पाटील, विजय देशमुख या मान्यवरांकडून विजयी खेळाडूंना पारितोषिक चषक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संयोजक शेख अरबाज बबलू, शफी नदाफ, अजहर इमानदार, इरफान पिंजारी, सौरभ पटेल, रवी चव्हाण, फिरोज कुरेशी, आलिम खतीब, समीउद्दीन खतीब, वसीम अख्तर, वाहाब खतीब, खंडू इखे, वसीम इमानदार, आवी खंदारे, ओम रणखांबे, सूत्रसंचालन वसीम अख्तर यांनी केले होते. समृद्धी न्यूज नेटवर्क मराठीसाठी श्रमिक मुळे, औंढा नागनाथ.